आज आपण करणार आहे पनीर टिक्का मसाला। त्याच्यासाठी पनीर घेतलेले, शिमला मिरची घेतलेले, कांदा असा चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो। पनीर टिक्का करण्यासाठी आपल्याला एक कांदा बारीक चिरलेला लागणार आहे, 2 टोमॅटोची पेस्ट, अर्धी वाटी दही, अर्धा चमचा ओवा लागणार आहे, अद्रक लसणाची पेस्ट आणि 2 चमचे बेसन पीठ। हे सगळं आपल्याला लागणार आहे। सगळ्यात आधी आपल्याला ह्या सगळ्या भाज्या एका बाउल मध्ये काढून घ्यायच्या। कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि पनीर। 1 चमचा तेल घेऊन आपल्याला बेसन पीठ गरम करून घ्यायचे, छान तेलामध्ये फ्राय करायचे। तेल गरम होते तोपर्यंत आपण याच्यात दही आणि मसाले टाकून घेऊ। अर्धी वाटी दही घेतलेले ते टाकून घेऊ। 2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट। तेल तापलेले त्यात टाकून घेऊ ओवा। आता 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचे तेलातच आणि फ्राय करायचे छान। हे बेसन आणि ओव्याने पनीर टिक्का जो करणार आहे त्याला फ्लेवर छान येतो। बेसन छान झालेले, कलर पण छान आलाय। त्यातच आता 1 चमचा लाल तिखट टाकून घेऊ, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर। छान फ्राय करून घेऊ तेलामध्ये। आता हे मिश्रण याच्यात टाकून घ्यायचं, अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं। हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊ। हे सगळं मिश्रण आता आपण फ्राय करण्यासाठी ठेवून द्यायचं। एक 5 मिनिटासाठी याला छान वाफ देऊन घ्यायची। पनीरला छान वाफ बसते तोपर्यंत इथं लगेच त्याचा मसाला करून घेऊ। एक 2-3 चमचे तेल घ्यायचे। तेल तापलेले आता बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ, त्यात छान फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये। कांदा फ्राय होत आलेला आहे, 2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊ। अद्रक लसणाची पेस्ट पण छान फ्राय करून घ्यायची आणि आता आपण यात मसाले टाकणार आहे। 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला। हे छान फ्राय करून घेऊ आणि टोमॅटोची पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची याच्यामध्ये। या मसाल्यापुरतच आपल्याला मीठ टाकायचं, आपण त्या भाज्यांमध्ये टाकलेले। अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ। मसाले आणि पेस्ट छान फ्राय झालेली, यात थोडं पाणी टाकून घेऊ। सगळं छान मिक्स करून घ्यायचं। पनीर मसाल्याला पण वाफ छान बसलेली आहे। आता ते याच्यामध्ये हे टाकून घेऊ।
आता हे एकदा छान मिक्स करून घेऊ सगळी. एक 2 मिनिटासाठी फक्त आपण याला वाफ देऊन घेऊ. दोन मिनिटं झालेली आहेत. भाजी आपली झाली आहे. खूपच छान झालेली आहे. तुम्ही पण अशी नक्की करून बघा. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ याच्यावर. कसुरी मेथी पण टाकून घ्यायची, याच्याने फ्लेवर छान येईल. थोडीशी टाकून घेऊ याच्यावर.